रिव्ह पॉवरटेकमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. हा आपला 3 फेज मोटर स्टार्टर 3 HP 5 HP 7.5 HP यामध्ये आपण टायमर कसे सेट करायचे हे बघणार आहेत. तर टायमर सेट करण्यासाठी सेटिंगचे बटन दाबून ठेवावे. सेट आल्यानंतर सोडून द्यावे. CYC आलं की एकदा ग्रीन बटनाने ऑन टायमर म्हणजे आपल्याला जेवढा मिनटं चालू ठेवायचे. आता इथं 40 मिनिट्स मी ऑन ठेवलेलं आहे. त्यानंतर रेड बटनाने ॲक्सेप्ट करायचे. इथं मी ऑफ टायमर 95 केलेला आहे, तो मी डन करतोय. DS परत मी इथं 95 केलेला होता, तो ॲक्सेप्ट करतोय. त्यानंतर ओव्हरलोड मी 1.58ला मी ओव्हरलोड मोटर करंट सेट केलेला होता, डन करतोय. त्यानंतर मी DRU म्हणजे ड्रायरन करंट मी 3 एम्पियरला ड्रायरन करंट सेट केलेला होता, रेड बटनाने ॲक्सेप्ट करतो. CYC आलं. आत्ता 2 मिनटं आपण व्होल्टेज येण्याची वाट बघू. त्या व्होल्टेज आल्यानंतर एकदा ऑटोला टाकायचं आणि ऑन करायचं. आता आपलं व्होल्टेज सेट झालेलं आहे. आता एकदा ऑटोला स्विच करायचा, एकदा ग्रीन बटनाने ऑन करायचा. इथं आपलं सेट झालेलं आहे. 40 मिनिट चालूच 8 करंट घेते, 408 व्होल्टेज घेते आणि ओव्हरलोड झाले. ओव्हरलोडनी बंद पडलेला आहे. ओव्हरलोडचा इंडिकेशन लागलेला आहे. आता रिसेट मारण्यासाठी काय करावे? रिसेट मारण्यासाठी मेन सप्लाय बंद करायचा, RYB ब्ल्यू स्विच प्रेस करायचा. रिसेट करण्यासाठी RYB RES आला. रिसेट झाला आहे. तुमचा जेवढा डाटा होता सगळा फॉर्मॅट झालेला आहे. परत तुम्हाला सेटिंग करण्यासाठी प्रोसेस लागणारे जे असेल, सेटिंग बटन दाबून ठेवायचं. सेट आलं की सोडून द्यायचं. CYCने ऑन टायमर येतो. 5 मिनटं आपण इथं ॲक्सेप्ट करू. 5 मिनटं चालतो का मोटर आपण बघू. त्यानंतर 5 मिनटं आपण ऑफ करून ठेवून बघू. DRS 5 मिनटं आपण बंद ठेवू मोटर. त्यानंतर ओव्हरलोड करंट आपण सध्या 0 ठेवू सेटिंग करण्यासाठी. आता व्होल्टेज आला. एकदा ऑन करू. आता 5 मिनटं आपण वेट करू. आपला टायमर सुरू झालेला आहे. 5 मिनटं तो ऑन राहणार. पाच मिनटाचा ऑन टायमर दाखवतो आपल्याला. .5 HP करंट दिसतो. 414 व्होल्टेज दिसतो. 5 मिनटं आपली मोटर चालू राहणार आहे. 7.9 करंट घेतो. 414 व्होल्टेज दाखवतो. 5 मिनटं चालू राहणार. 5 मिनटाच्या खाली झाले की काउंटडाऊन करणार. आता आपला 1 मिनटं संपून गेला. आता 4 मिनटं मोटर चालू राहणार.
आता 3 मिनिटावर आलेलं आहे मित्रांनो. आता 2 मिनिटावरती आलेलं आहे मित्रांनो. $420 व्होल्टेज दाखवतोय. 2 मिनटं आता मोटर चालू राहणार. 8 एम्पियर करंट दाखवते. 417 व्होल्टेज दाखवतंय. 2 मिनटं आता आपली मोटर कंटिन्यू चालू राहणार आहे. 7.9 करंट दाखवतंय. आता 1 मिनिटाने आपली मोटर बंद होणार आहे. आता मोटर बंद होण्यासाठी फक्त 60 सेकंदाचा मिनिट राहिला आहे आपल्याकडे.